पण आवाज येतो माझा सर्वांना क्लिअर? आवाज येतोय क्लिअर? ओके, माझा व्हिडिओ दिसतोय व्यवस्थित? ओके, मला सांगा काही नवीन स्टुडंट जॉईन झालेत. तर समोर जे नाव दिसतंय मला ते स्टुडंटचं नाव पाहिजे. ओके एव्हरीवन. झूम मीटिंग मध्ये समोर जे नाव दिसतंय ते स्टुडंटचं पाहिजे. आणि रिनेम करण्यासाठी अलाउ केलेलं आहे मी. ओके. ओके एव्हरीवन, आज आपण लाईव्ह गेम खेळणार आहोत ली चेसवर. आणि लाईव्ह गेम खेळताना मी काय खेळतोय, का खेळतोय, मी काय थिंकिंग करतोय, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मी एक्सप्लेन करत राहील. ओके. आता लाईव्ह गेम खेळताना थोडासा प्रॉब्लेम काय होतो, जर तुम्ही लाईव्ह गेम खेळताना हँड रेज करून मला तुमची क्वेरी सॉल्व नाही करतायत. का नाही करतायत? कारण लाईव्ह गेम पण खेळतोय. परत जसं पझल करताना तुम्ही अनम्यूट करून मी तुमची क्वेरी सॉल्व करू शकतो, पण लाईव्ह गेम मध्ये करू शकतो का? नाही, कारण आपल्याला गेम मध्ये टाइम असतो ना. तर लाईव्ह गेम मध्ये तुम्ही काय करायचंय की तुम्ही पण आता जेव्हा आपल्या साईडची मूव असेल, तुम्ही थिंक करायचंय तेव्हा की या पोझिशन मध्ये आपण असतो तर आपण काय खेळलो असतो, आणि ती मूव मला सेंड करायची आहे. मग ती मूव बघून मला समजतं की तुम्ही काय थिंक करताय, आणि मी तुम्हाला तिथे समजून सांगेल की ती मूव करेक्ट आहे और आपण काहीतरी वेगळं थिंक करायला पाहिजे. क्लिअर सर्वांना? येस आणि आणि अगोदर अनम्यूट करायचे. जर कोणाला काही क्वेरी असेल तर आत्ताच विचारा, किंवा सर्वांनी मला हायचा मेसेज पाठवा. जर कोणाला मेसेज करता येत नसेल तरी सुद्धा हँड रेज करा. हा नाही. नाही सर, ते मॅसेजमध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला, मला वाटलं काहीतरी झालं, बट झालं ते आता. येत आहे ना मेसेज करता? हो हो सर. ओके. हवं तर सर्वांनी हाय पाठवा आत्ताच मेसेजमध्ये फास्ट. आणि जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल मेसेज करण्यासाठी तर मला सांगा. ओके, तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो. मला सांगा, फुल स्क्रीन शेअर करू का फक्त चेसबोर्ड शेअर करू? आता मी फुल स्क्रीन शेअर केली आहे, तर फुल स्क्रीन राहू द्या. फुल स्क्रीन ओके ना? काही प्रॉब्लेम नाही कोणाला? ओके, 15+10 मध्ये गेम सुरू करूयात आपण. आणि मी आता आज पी सी वरती लॉग इन नाहीये, तर पी सी मध्ये माझ्याकडे जेवढे फीचर्स अवेलेबल असतात तेवढे नाहीये. तर सर्वांनी मेसेज मध्ये सांगा, आणि गेम मध्ये मी एक्सप्लेन करत राहील. ओके एव्हरीवन. तर स्टार्ट करूयात आपण गेम. तुम्ही पण जेव्हा खेळताल ली चेसवर लाईव्ह, तर 10+5 किंवा 15+10 मध्येच गेम खेळायचे. ओके. आपण व्हाईट करून D4 खेळूयात. तर ब्लॅकने जेव्हा D4 ला D5 रिप्लाय दिला त्याला आपण खेळतो C4. C4 या ओपनिंगला म्हणतात क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन. सॉरी, क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन नाही, क्वीन्स गॅम्बिट. म्हणजे आपण हे आत्ता पॉन फ्री देतोय ना अपोनंटला, तर अपोनंटने एक्सेप्ट नाही केलं तर याला काय बोलणार आपण? क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन, म्हणजे गॅम्बिट काय केलं? डिक्लाइन केलं. आता आपण काय करतोय? सिंपल पीस डेव्हलप करतोय. नाईट डेव्हलप केला, बिशप डेव्हलप केला, त्याच्यानंतर पॉन पुश करणार. हा बिशप डेव्हलप करणार, त्याच्यानंतर नाईट F3 किंवा नाईट E2, डिपेंड ब्लॅक काय खेळतोय किंवा आपल्याकडे काय ॲडव्हान्टेज आहेत. आता हे तर सिंपल आहे.
बिशपवर अटॅक होता, तर आपण काय केलं, बिशप मागे घेतला. ब्लॅक पण काय करतोय, सेम डेव्हलपमेंट करतोय. इथे एकदा फक्त आपल्याला थिंक करावं लागेल, नाईट B4, कारण की आपला बिशप हिट करेल नाईट, आणि मग परत आपल्याला हा बिशप E2, परत बिशप D3 घ्यावं लागेल. पण त्याच्यामध्ये ऑब्विसली ब्लॅकची पण एक मूव जाते, काही प्रॉब्लेम नाही, आपण काय करूयात, कॅसल करूयात. आता गेम मध्ये बघा, खेळताना नेहमी असं खेळायचं, सगळे पीसेस डेव्हलप करायचे, किंग कॅसल करायचा, अपोनंटने केलंय, आपण पण केला. लॉंग कॅसल तर दोघांसाठी पॉसिबल नाहीये, कारण की लॉंग कॅसल ऑलरेडी ओपन आहे. आता ही मूव काय आहे अपोनंटलाच माहिती. सिंपल इथे एक पॉन मिळेल आपल्याला. आता या बिशपवर अटॅक होता, आता या नाईटवर डबल अटॅक आहेत. एकदा कॅप्चर करण्याच्या अगोदर एकदा थिंक करायचं. इथे दिसतंय सिंपल, एक अटॅक, दोन अटॅक, एकच सपोर्ट. पण आता फर्स्ट आपण बिशपने घेणार का? नो. का? बिशप नाईट पेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात. ओके, ओपन पोझिशन मध्ये. आणि म्हणजे सेमी क्लोज पोझिशन असेल तरी बिशपला थोडा जास्त एज असतो नाईट पेक्षा. तो का? कारण की लॉंग रेंजचा पीस आहे. ओके, लॉंग रेंज मध्ये अटॅक करतो. तर आता इथे आपण बघा काय खेळू शकतो, नाईट क्रॉस E4. त्याला ब्लॅकला काय खेळावं लागेल, D क्रॉस E4. त्याला आपण खेळणार बिशप क्रॉस E4. आणि काय झालं, सिंपल एक पॉन विन झालो आपण. फक्त एकदा बघायचं की काही थ्रेट आहे का, आणखीन काही पॉसिबिलिटीज आहेत का. ओके, बाकी तर काही दिसत नाही. अपोनंटने सिंपल मिस्टेक झाली अपोनंटची. जर अपोनंटने रूक वगैरे मूव केला ना, तर आपण सिंपल काय करणार, हा बिशप या नाईटला एक्सचेंज करणार. त्याच्या मागे बेनिफिट काय आहे, ब्लॅकला काय करावं लागेल, B क्रॉस करावं लागेल, आणि ब्लॅकचं पॉन काय होईल, आयसोलेट होतील दोन्ही पॉन. म्हणजे आपण बिशप देऊन नाईट घेतोय, तर त्याच्या मागे पण ऍडव्हान्टेज आहे. आणि आता हे हे पण सिंपल पॉन फॉल होतंय ब्लॅकचं, कारण की आपण पीस कॅप्चर केलता, तो रिकवर करावा लागेल. आणि सिंपल आता आणखीन दुसरं पॉन पण भेटलं, या पॉनवरती पण अटॅक आहे, F7 वरती पण अटॅक आहे. ब्लॅकने सिंपल काही ओपनिंगचे रूल्स फॉलो नाही केले. लास्टला जेव्हा आपण गेम अनालिसिस करेल मी, तेव्हा बाकीच्या गोष्टी आणखीन डीपली एक्सप्लेन करेल. आणि सर्वांनी कॅमेरा ऑन ठेवायचे आहेत, एव्हरीवन. सर्वांनी कॅमेरा ऑन ठेवायचे आहेत. आता आता आपण या पोझिशन मध्ये किती, जवळजवळ दोन पॉन आहोत. तर आपण असंच रॅन्डमली खेळणार का? नाही. आता दोन पॉनर जरी असेल आपण, तरी पण आपण काय करणार, विचार करून खेळणार की पोझिशन मध्ये बेस्ट मूव काय आहे. या पोझिशन मध्ये बेस्ट मूव काय आहे, नाईट C6 पण असू शकते. ओके, किंवा या पोझिशन मध्ये आणखीन एक मूव दिसते मला, क्वीन F3 ने काय होतं, बिशपवर अटॅक, रूकवर अटॅक. पण आता समजा मी क्वीन F3 खेळलो, तर क्वीन F3 ला जर बिशप B7 खेळला ब्लॅक,
ओके. तर काय होईल, आपल्याच क्वीनवरती रिव्हर्स अटॅक येईल. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, क्वीन वाचवावी लागेल. क्वीन वाचवल्यावरती हे पॉन मरेल. मग आपल्याला ईच्या पॉनने मारावं लागेल, आणि मग जेव्हा हे D4 वरती पॉन असेल तर ते एकटं असेल. आलं लक्षात सर्वांना कसं कॅल्क्युलेट करायचं? मग ते वीक पॉन असेल. मग जे पॉन पाहत आपण त्याचा फायदा होईल का आपल्याला? नो. म्हणजे या पोझिशनमध्ये बेस्ट मूव काय असणार आहे? नाईटला वाचवणे. नाईटला वाचवायचे आता इथे दोन दोन प्रोसिजर दिसतात आहे. सरळ सरळ नाईट F3, D4ला पण सपोर्ट येतोय, किंवा सरळ सरळ नाईट C6, क्वीनवर अटॅक. ब्लॅकला काय करावं लागेल, क्वीन मूव करावी लागेल. क्वीन मूव केल्यावरती आपण काय खेळू शकतो, आणखीन C6 खेळू शकतो. C6 नंतर पण समजा आता नाईट C6, त्याला समजा क्वीन D6 आलं, आणि मग आपण D5 खेळलो, आणि ब्लॅक काय करू शकतो, बिशप B7 किंवा बिशप D7 ने आपल्या नाईटवर अटॅक करू शकतो. ओके, तर अशा नॉर्मल नॉर्मल गोष्टी काय करायच्या आहेत, कॅल्क्युलेट करून घ्यायच्या आहेत. तर ते पण जास्त योग्य नाही वाटत आहे मला. तर त्याच्यामुळे सिंपल काय केलं, नाईट मागे घेतला आणि पॉनला सपोर्ट. आता इथे ब्लॅक पण काय करतोय, ब्लॅकने इमिजिएट मारलं का पॉन? नाही. ब्लॅक पण जरी दोन पॉन डाऊन झालाय तरी पण ब्लॅक काय थिंक करतोय, की या पोझिशन मध्ये बेस्ट मूव काय असेल. आता ऑब्विसली आपल्याला काय करावं लागेल, क्वीन मूव करावी लागेल, कारण की क्वीन आणि रूक एका फाईलमध्ये आहेत. इथे या पॉनवरती मग प्रेशर येऊ शकतं. तर अगेन क्वीनसाठी आपल्याला चांगला स्पॉट बघावं लागेल, कारण की क्वीन B3 मध्ये काय होतं, बिशप E6 येईल. बिशप E6, क्वीनवर अटॅक. म्हणजे अपोनंटचा जो पीस आहे तो टेम्पो मध्ये डेव्हलप होतोय. ओके, लक्षात येते सर्वांना कसं थिंक करतोय मी? तर आता या पोझिशन मध्ये आपण खेळूयात क्वीन C2, कारण या पॉनला तर असं पण सपोर्ट आहे आपला. क्वीन C2, क्वीन निघली पिन मध्ये, आणि आता या C5च्या पॉनवर अटॅक. ओके, आता इथे ब्लॅकचं म्हणणं काय आहे? ब्लॅक काय करणार, जर आपण इथे पॉन कॅप्चर केलं तर ब्लॅक खेळणार बिशप क्रॉस F3, आणि बिशप क्रॉस F3 ने काय होईल, मग आपली पॉनची पोझिशन खराब होईल. पण जर आपण समजा आता इथे अगोदर क्वीन क्रॉस C5 केलं, ब्लॅकचं तिसरं पॉन पण कॅप्चर केलं, आता इथे तेव्हा ब्लॅक खेळू शकतो का बिशप क्रॉस F3? नाही, क्वीन हँगिंग आहे. आता या पोझिशन मध्ये जर आपण क्वीन क्रॉस C5 केलं, त्याला ब्लॅकने पण क्वीन क्रॉस C5 केलं, त्याला आपण D क्रॉस C5, आणि मग जर ब्लॅकने आपलं कॅसल तोडलं ना, तर आपल्याला काही फरक नाही पडत, कारण की क्वीन आउट ऑफ गेम झाली आहे. ओके, मग दोन रूक बिशप ऑलरेडी तीन तीन पॉन अप आहोत, तर हा गेम आपण इझिली विन करू शकतो. म्हणजे आपल्याला जी विनिंग पोझिशन असेल त्या विनिंग पोझिशनला पण कन्वर्ट करण्यासाठी थिंक करावं लागतं. ओके, क्लिअर समजतंय सर्वांना जे जे एक्सप्लेन करतोय? येस एव्हरीवन. आता हे काहीच्या काहीच खेळतोय ब्लॅक. रिझाईन केलं ब्लॅकने. आपण अनालिसिस करूयात एकदा हा गेम, आणि मग न्यू गेम स्टार्ट करूयात. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण गेम खेळतो, गेम खेळल्या खेळल्या गेम अगोदर अनालिसिस करायचा, आणि मग त्याच्यानंतरच पुढचा गेम खेळायचा. आता जर टुर्नामेंटमध्ये वगैरे खेळत असेल आपण तर तसं नाही करतायत, पण टुर्नामेंट झाल्यावरती सगळे आपले जे गेम आहेत ते एकदा अनालिसिस करून घ्यायचे.
आता हा गेम एनालिसिस होतोय, तोपर्यंत 2 मिनिटं वेट करूयात आपण. गेम मध्ये ज्या ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या समजल्या ना सर्वांना? जर कोणाला काही विचारायचं असेल तर हँड रेज करू शकता, आता काही प्रॉब्लेम नाहीये. सर्वांना स्क्रीन दिसते ना एव्हरीवन? प्रत्येकाने रिप्लाय द्या, ओके, थम्सअप मध्ये, कारण त्याच्यामुळे मला समजतं. आता सर्वांनी सर्वात अगोदर एक गोष्ट ऑब्झर्व करा. या पोझिशन मध्ये जेव्हा आपण ओपनिंग खेळलोय, ओके, या 11व्या मूव पर्यंत ब्लॅकने अशी काही मिस्टेक केली आहे का इकडे? नाही. पण तरी सुद्धा व्हाईटला जो ऍडव्हान्टेज असतो, फर्स्ट मूव्हर असतो, व्हाईट फर्स्ट मूव्ह करतो त्याच्यामुळे, तर तो ऍडव्हान्टेज इथे काय केलंय, व्हाईटने मेंटेन केलंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की व्हाईट साईडने आपण जी ओपनिंग खेळलोय ती परफेक्ट खेळलोय. तर जेव्हा आपली ओपनिंग ओपनिंग आपल्या चांगल्या असतात, आणि तुम्ही सर्वांनी बघितलं इथे की आपण ओपनिंगला वेळ यूज केलाय का आक्रमू? नो. तर म्हणजे हा हा बेनिफिट असतो ओपनिंग्स लर्न करण्याचा. आणि त्याच्यानंतर की जो ॲडव्हान्टेज असतो आपल्याला, तो ओपनिंगमध्ये मेंटेन करता आला पाहिजे. तुम्ही माझे कोणते पण गेम ॲनालिसिस करा, सुरुवातीच्या ज्या 15 मूव्स पर्यंत ना, 90% गेममध्ये तुम्हाला असं दिसेल की मी व्हाईट असू द्या किंवा ब्लॅक असू द्या, ओपनिंगमध्ये ॲडव्हान्टेज तरी असेल किंवा ब्लॅक असेल तर इक्वलिटी तरी आलेली असेल. ओके. आता या गेममध्ये अपोनंटने काय केलं, 2 ब्लंडर केलेत. आता सर्वात अगोदर इथे क्वीन क्रॉस E7 ब्लंडर दाखवते. आता याच्या मागचं रिझन बघूयात आपण. आता इथे तर दिसते आपल्याला सिंपल की क्वीनवर अटॅक आहे, त्याच्यामुळे क्वीन क्रॉस
E7. ओके. पण जर आता आपण इथे थिंक करूयात, जर ब्लॅकने नाईट क्रॉस C6 केलं असतं, सॉरी नाईट क्रॉस C3 केलं असतं, आपण त्याला जर बिशप क्रॉस D8 केलं असतं, तर ब्लॅकने काय केलं असतं, नाईट क्रॉस D1. ओके, इथपर्यंत आपण ब्लॅकचे दोन पीसेस कॅप्चर केलेत. ब्लॅकने पण म्हणजे या पोझिशन मध्ये इथे पोझिशन इक्वल राहिली असती. तर इथे काय दाखवतंय कम्प्युटर, इथे एकदा सर्वांनी नीट लक्ष द्या, थोडं डीप व्हेरिएशन आहे. इथे नाईट क्रॉस C3 केल्यावरती व्हाईट साठी मूव दाखवतीये बिशप H7. बिशप H7चं मिनिंग काय आहे, जर किंग क्रॉस H7 केलं तर क्वीन C2 किंवा क्वीन D3 मध्ये व्हाईटची क्वीन नाईटच्या अटॅकमधून बाहेर निघेल आणि चेक अडवल्यानंतर ब्लॅकची क्वीन मरेल. त्याच्यामुळे इथे ब्लॅक जो आहे तो किंग क्रॉस H7 न करता किंग H8 ला जाईल आणि त्याच्यानंतर सांगितलं बी क्रॉस C3 मारायचं, त्याला क्वीन क्रॉस E7. मग ती पण पोझिशन जवळपास इक्वलच येते. म्हणजे ब्लॅकला हे एक ऑप्शन होतं इक्वालिटीसाठी. ओके, एकदा बघूयात आपण हे व्हेरिएशन जे कम्प्युटर शो करतोय. हे समजलं ना सर्वांना, किंग क्रॉस H7 का नाही मारू शकत ब्लॅक? येस एव्हरीवन. कारण की क्वीन D3 किंवा क्वीन C2 मध्ये चेक मध्ये क्वीन नाईटच्या अटॅक मधून बाहेर निघली असती. ओके, थोडीशी प्लस मेंटेन राहते त्याच्यामध्ये, पण काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्याच्यानंतर जी दुसरी मिस्टेक केली ब्लॅकने, तिथे ही तर सिंपल मिस्टेक आहे, सरळ सरळ क्वीन मारतीये. ओके, काही विचारायचंय कोणाला या गेम बद्दल? न्यू गेम स्टार्ट करूयात. सर्वांना फुल स्क्रीन शेअर केली तरी चेस बोर्ड बऱ्यापैकी दिसतोय ना, बरोबर दिसतोय ना, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी ज्यांनी मोबाईल मध्ये जॉईन केले त्यांना. ओके, आता इथे ब्लॅक व्हाईटने D4 मूव केली, त्याला आपण D5 खेळूयात. आता हे इनडायरेक्टली जे आपण खेळलेलो व्हाईट साईडने त्याच व्हेरिएशन मध्ये येत आहे, क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइन मध्ये. फक्त आपण या पोझिशन मध्ये काय करणार आहोत, आपण बिशप B4चं व्हेरिएशन खेळणार. आता हे बिशप D6 खेळला, जर बिशप G5 खेळला असता तर आपण बिशप B4 खेळलो असतो, पण तरी सुद्धा आपण काय खेळलो, बिशप B4. आणि इनडायरेक्ट काय करतो आपण, नाईटला पिन करतोय, नाईट E4 ची थ्रेट आहे. आता फक्त या पोझिशन मध्ये आपल्याला काय करायचंय,
ब्लॅकला सॉरी व्हाईटला नाईट C3 जे स्क्वेअर आहे, C3चं जे स्क्वेअर आहे त्या C3च्या स्क्वेअरला आपल्याला प्रेशराईज करायचं आहे. आता इथे थोडासा विचार करावा लागेल. इथे आता जी मूव आहे ती क्वीन A5चं थिंक करतोय मी, क्वीन A5 खेळायचं. ओके, पण क्वीन A5 ला जर नाईट क्रॉस E4 केलं तर नाईट क्रॉस E4 करू शकतो का व्हाईट? नो. आपण काय खेळेल मग त्याला, D क्रॉस E4 आणि काय होईल, पॉनचा 4 नाईटचा सपोर्ट आहे. ओके, जर बिशप क्रॉस E4 केलं तर त्याला नाईट क्रॉस E4 आणि मग नाईट क्रॉस E4 केलं तर D क्रॉस E4. तर इथे सगळे पीसेस एक्सचेंज होतात. ते एकदा इथे आपल्याला थिंक करावं लागेल, कारण थोडीशी सगळे पीसेस ऍक्टिवेट आहेत आणि आपल्याला अगोदर बघावं लागेल की कॅसल करायचं का. आता इथे मी जेव्हा थिंक करतोय, तुम्ही पण थिंक करायचं आणि मेसेजमध्ये मूव्स पाठवा. साइड बाय साइड मी बघतोय तुमच्या मूव्स. बिशप F5 पण ठीक आहे अनन्या, काय असं काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी अटॅकचा विचार करतोय की अटॅक करणं योग्य आहे का, कारण किंग सेंटरला आहे. जर अटॅक करायला गेलो आपण, किंवा जर डायरेक्ट आणखीन एक मूव मला काय वाटते या पोझिशन मध्ये, की बिशप क्रॉस C3 मारायचा, बिशप द्यायचा. त्याच्यानंतर त्याला ऑब्विसली व्हाईटला काय खेळावं लागेल, B क्रॉस C3, त्याला क्वीन A5, C3च्या पॉनवर अटॅक, A2च्या पॉनवर अटॅक. जर त्याला C4 केला, C4 केल्यावरती आपण आपल्याला फक्त एकदा विचार करावा लागेल की किंग सेंटरला आहे, एवढाच प्रॉब्लेम आहे आपला. किंवा जर समजा आपण बिशप क्रॉस C3 केलं, त्याला B क्रॉस C3, आपण क्वीन A5 गेल्यावरती त्याला क्वीन C2 आल्यावर सगळंच गाढ होतंय. मग आपण बिशप, हे हा विचार का करतोय मी, कारण आपण बिशप द्यायचा विचार करतोय. तर बिशप द्यायच्या अगोदर तेवढा आपल्याला त्याच्यात बेनिफिट होतोय का नाही ते बघणं इम्पॉर्टंट आहे. ओके, मग आपण सरळ सरळ काय करूयात मग इथे या पोझिशन मध्ये, बिशप G4 एक मूव आहे. किंग साइडचा नाईट जो आहे तो पिन होतोय. ओके, बिशपची मूव करत, म्हणजे व्हाईटला कॅप्चर करायला एवढं इझी नाहीये इथे. हे कॅप्चर करणं एवढं इझी नाहीये, कारण पॉन टॅक्स येईल या नाईटवर, पॉनचा अटॅक येईल, नाईट ऑलरेडी पिन आहे. त्याच्यामुळे बघा व्हाईटने काय केलं, बिशप मागे घेतला. लक्षात आलं सर्वांना प्रेशर कसं क्रिएट करायचं, की बेस्ट मूव कशी शोधायची. किती विचार केले मी, क्वीन A5, बिशप F5 मूव आलती आणखीन. मग त्याच्यानंतर फायनली आपण बिशप G4 खेळलो. बघा आता सगळे पीसेस डेव्हलप झाले, एक मूव मागे होतो आपण. आता अगेन थिंक करायचं. आता जर डायरेक्ट आपण गेलो क्वीन A5 तर काय, तर आपण क्वीन C2.
ओके, खूप जणांचं शॉर्ट कॅसल आलेत मेसेज. ओके, कॅन्सल करूयात. एव्हरीवन. ओके, आता या बिशप वरती अटॅक आहे. जर आपण हा बिशप सिंपल वे मध्ये वाचवायला गेलो तर काय प्रॉब्लेम होईल? आपलं B7चं पॉन जाऊ शकतं. पण जाईल का खरं? किंवा बिशप D6, त्याला एवढं इझिली तर पॉन तर नाही घेऊ शकत, कारण बिशप टेक्स पॉन स्ट्रक्चर खराब होईल. आणि प्लस रूकची पण मूव अवेलेबल आहे आपल्याकडे. B2चं पॉन मिळेल. अरे मी सांगितलं ना, लाईव्ह गेम मध्ये नका हँडल्स करू, मेसेज मध्ये सांगा. हा ते पण होऊ शकतं. NC3 नाही करायचा. हा नाईट स्ट्रॉंग आहे ना आपला, आपण काय स्ट्रॉंग. आता मी इथे विचार करतोय क्वीन B6 खेळायचा, बिशपला सपोर्ट. आणि जर A3 आलं तर A3 ला मग आपण खेळायचं बिशप क्रॉस C3. ओके, जर त्याला क्वीन क्रॉस B6 केलं तर त्याला A क्रॉस B6 रूटची फाईल ओपन होतीये. आलं लक्षात सर्वांना काय बोलतोय मी? क्वीन B6 करूयात. आता ही खूप छोटी थ्रेट आहे, पोझिशनल थ्रेट आहे. आता याच्यामध्ये फसतो का बघूयात आपण अपोनंट. जर इथे A3 केलं ना तर हा गेम आता खूप इझी. आता मी हा जो टाइम घेतलाय तर थोडासा ऑब्विसली तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मला थोडा जास्त टाइम घ्यावा लागतो. पण तरी सुद्धा आपण जेवढा विचार करून खेळतोय तेवढाच विचार करून खेळायचं सुरुवातीला. म्हणजे शेवटी आपल्याला जेव्हा चांगली पोझिशन येते मग इझिली फास्ट मूव्ह करता येतात. पण सर्वांनी मेन काय लक्ष द्या की पीसेस कसे मूव्ह केलेत. पीसेस जे आहेत ते कसे मूव्ह केलेत. ओके, आता इथे बघा व्हाईटने पण काय केलं, A3 न करता A3 मूव्ह केली ना, पॉन जाईल व्हाईटचं. आता आणखीन काय खेळता येईल आपल्याला? एक मूव्ह मिस केली नाही, बिशपवर अटॅक होता ना. नाही, एक मूव्ह मिस केली आपण. बिशप क्रॉस C3, आणि अगोदर जेव्हा क्वीन इकडे होती, आणि मग बिशप टेक्स F3, बिशप टेक्स नाईट D2, हे एक ऑप्शन होतं 4.
दिस इज मिस्टेक. वाईडने शेवटी तीच मिस्टेक केली. ओके, काही थ्रेट नाही ना येत आपल्यावर. हे सांगितलं होतं का मला कोणीतरी मेसेजमध्ये? हा, ND2 दर्शनी सांगितलेलं. अजून कोणीतरी सांगितलेलं मेसेजमध्ये. मला नंतर दिसलं ते थोडंसं पुढे गेल्यावर. आता इझी आहे गेम आपल्यासाठी, काहीच प्रॉब्लेम नाही. पीसेस एक्सचेंज करत सुटायचं आता. या नाईटची आपल्याला थ्रेट थोडीशी लक्ष ठेवावी लागेल का, जम्प केलं या बिशपवर अटॅक. बाकी तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. पॉन पुश येऊ शकतं का? ओके. आता हे गार्ड करूयात, हे पण गार्ड झालं. आणि या फाईलमध्ये आपल्याला काही टेन्शन नाहीये. ओके. आता थोड्या सिंपल सिंपल मूव करूयात, फास्ट फास्ट. कारण आता एक पॉन अप आहे, म्हणजे तरी पण आपण गेम इझिली विन करू शकतो. पीसेस ना, प्लेसमेंट बघा, पीसेसच्या प्लेसमेंटमुळे ना अपोनंट काय असं काय खूप रॉंग नाही खेळला. पण पीसेसची प्लेसमेंट एवढी भारी आहे ना, त्याच्यामुळे व्हाईट वरती एवढा प्रेशर येतोय. तर आपले पीसेस बरोबर योग्य जागी असतील तर आपल्याला त्याचा ऍडव्हान्टेज भेटतो. आता आपण इथे एक्सचेंज करणार का? सिंपल नो. आपण काय करणार? आणखीन प्रेशर ऍड करणार. कारण की आपण आपलं रूप का काढायचं इथून, किंवा का एक्सचेंज करायचा? आपण काय केलं, दुसरा रूक आणला की तू एक्सचेंज कर, आणि मग माझं दुसरं पण रूक येतो अटॅकवर. आता आपल्याला हे पण लक्ष ठेवा, आपलं ब्लॅकचं बॅक रँक क्लिअर नाहीये. तर आपल्याला ते पण सांभाळून खेळावं लागेल. ओके, आता तर काही प्रॉब्लेम नाहीये, कारण रूकच्या सर्व फाईल ज्या आहेत त्या क्लोज आहेत. तर आपण सिंपल C3च्या पॉनवर अटॅक करूयात. पण डबल अटॅक आला इथे. पण आपल्याला हे लक्ष ठेवावं लागणार आहे कंटिन्यू. बॅक रँक क्लिअर नाहीये ॲज अ ब्लॅक. हे आपल्याला ब्लॅक जो आहे, व्हाईट जो आहे, तो आपलीच हेल्प करून देतोय. हा बिशप इथे असं पण काही काम करत नव्हता आपला. कॅशाने घ्यायचं, नाईट क्रॉस, बिशप रूक क्रॉस, रूक टेक्स घेतल्यावर रूक टेक्सच घेऊयात. पीसेस नको बोर्डावरती लय आता. टू. इथे ना थोडस लक्ष द्यावं लागेल, लक्षात ठेवा. कारण की काहीतरी उगाच सॅक्रिफाईस यायचं, बॅक रँक नेहमी प्रॉब्लेमॅटिक असतं. आता तेवढे आपले पॉन्स आहेत इथे. कनेक्टेड पॉन बघा, पॉन जरी डबल असतील ना तरी काही फरक नाही पडत. पण पॉन एकमेकांना कनेक्टेड पाहिजेत, तेव्हा ते स्ट्रॉंग असतात. ओके, नाईट D2 एक मूव आहे, बिशपचा डायगोनल ओपन होतोय. नाईट पण पुढे जातोय. परत नाही, त्याच्यानंतर नाईट F3 वगैरे बरंच थेट आहेत. तर नाईट D2 खेळूयात आपण.
नाईट D2 त्याच्यानंतर मग बिशप पण एंटर होईल गेम मध्ये किंवा दुसरा नाईट एंटर होईल गेम मध्ये. अपोनंटला पूर्ण क्रश करून टाकूयात. ओके, खेळायचं सिंपल सिंपल. थ्रेट तर नाही दिसत आहे काही आता. तर पॉन पुश करायचं आता. कारण की हा बिशप पण आहे इथे. सिंपल सिंपल खेळण्यापेक्षा पॉन पुश करूयात. हे बघा आता. ओके, सिंपल रूक गेलं इथे. अगेन गेम काय करायचं, परत गेम खेळल्यावरती अनालिसिस. ओके, आता सर्वांनी एक ऑब्झर्व केलं का? आपण ओपनिंग मध्ये टाइम घेतला. आता व्हाईट जो होता, मी तुम्हाला का सांगत असतो, संडेचा जो गेम असतो आपला टुर्नामेंट असते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 15+10 किंवा 15+ टाइम असतो, 15+5 सेकंड इन्क्रीमेंट. तर टाइम घेऊन विचार करून खेळणं गरजेचं आहे. कारण जर विचार करून नाही खेळायचं तर एक एक मिनिटाचा गेम खेळा, मग फक्त मूव फेकायचे आहेत. आता आपण किती कॅल्क्युलेट करत होतो, सगळं बघत होतो, कोणता पीस कुठे जातोय, आपली डेव्हलपमेंट कशी फास्ट होतीये. तर त्याचे रिझल्ट बघितले तुम्ही बरोबर समोरासमोर. आणखीन याच्यामध्ये बघा, आपले मिस्टेक्स काहीच नाहीयेत, फक्त एक इनॅक्युरसी आहे. ओके. आणि आपण सुरुवातीला टाइम यूज करून खेळलो, त्याचा फायदा झाला. आता या 6 मिनिटामध्ये जरी 50 गेम पण पुढे चालला गेम, तरी आपल्याला 50 मूव्स पण फास्ट करता येतील का? कारण इझी आहे आपल्यासाठी, मूव करणं इझी आहे. कारण की पोझिशन खूप बेटर आहे आपल्यासाठी. याच्यामुळे मी तुम्हाला सारखं सांगत असतो, जर तुमच्याकडे टाइम आहे क्लॉकमध्ये, तर विचार करून खेळा. क्लिअर सर्वांना इथे? येस एव्हरीवन. तर संडेची जी टुर्नामेंट असते, तुमचा इथे 14 मिनिटं टाइम उरलाय आणि तुम्ही 5 मूव मध्ये चेकमेट झालाय, त्याचा काही फायदा नाहीये. तुम्ही भले इथे 15 मूव करा, इथे 5 मिनिटं राहू द्या, पण त्या 15 मूव्स मध्ये तुमची पोझिशन बेटर आहे, ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे टाइमने हारलात तर चालेल, बोर्डावरती नका हारू. म्हणणं लक्षात आलं? बोर्डावरती तुमची पोझिशन चांगली पाहिजे. बोर्डावरती पोझिशन चांगली असेल तर टाइम कमी असेल तरी तुम्हाला मूव्स ज्या आहेत त्या इझी करता येतील. ओके. आता अगेन या गेम मध्ये पण आपण बघूयात. मी तुम्हाला याच्या मागच्या गेम मध्ये सांगितलेलं. ओके. तर मी काय बोललेलो की ओपनिंग मध्ये कधी पण माझ्या गेम्स बघा, ओपनिंग मध्ये जो ऍडव्हान्टेज आहे तो जास्त वेळ व्हाईट कडे नाही राहत, लवकर इक्वालिटी येते. आणि त्याच्यानंतर मग आणखीन इथे इथे परत प्लस आलती व्हाईटला, आणि त्याच्यानंतर व्हाईटने ब्लंडर केलं, आणि अगेन इथे बघा आता ओपनिंग मध्ये ब्लॅकला केवढा ऍडव्हान्टेज आला. तर हे सगळं
पीसेस पीसेस आपले एवढे स्ट्रॉंगली जेव्हा बसलेले असतात ना, आपला अपोनंट जो आहे तो ऑटोमॅटिकली प्रेशरमध्ये येतो. ओके. त्याच्यामुळे पीस प्लेसमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळेच मी सारखं सांगत असतो, एक तर आपल्या ओपनिंग चांगल्या पाहिजेत आणि सुरुवातीचा फेज जो असतो ओपनिंग फेज, मिडल गेमचा फेज, तर इथे थोडासा टाइम यूज करून खेळा, म्हणजे तुम्हाला चांगली पोझिशन येईल त्याच्यामुळे. क्लिअर सर्वांना? आता मला सांगा, तुम्हाला आता झूम मीटिंग दिसतेय का लिचेसच दिसतंय क्रोम ब्राउझर? मेसेज मध्ये सांगा कोणीतरी. तुम्हाला दिसतंय काय, झूम मीटिंग दिसते का क्रोम ब्राउझर दिसतंय? ओके, लीचेस दिसते ना. ओके, फुल स्क्रीन ब्राउझर. ओके. ओके एव्हरीवन, कोणाला काही प्रश्न आहेत? कोणाला काही विचारायचं आहे गेम बद्दल, आता हँड रेज करू शकता. किंवा इन जनरल जरी तुमचे काही प्रश्न असतील चेसच्या स्टडी संदर्भात, किंवा चेस बद्दल गेमचे जे अदर एस्पेक्ट्स आहेत त्याच्या संदर्भात, कोणताही प्रश्न असेल चेस संदर्भात तर विचारू शकता. कारण आता दुसरा टॉपिक नाही घेता येणार आपल्याला, कारण की 7-8 मिनिटं उरलेत. नवीन गेम सुरू केला तर तो फिनिश नाही होणार. तर काही विचारायचं कोणाला, कोणाचे काही डाऊट असतील काय, किंवा काही शेअर करायचं असेल, काय विचारायचं असेल, बोलायचं असेल तर विचारू शकता. यस अर्ज. तर मला ना म्हणजे मिडल गेम मध्ये ना जराशे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात माझ्यासाठी. ओके. मिडल गेम आता मध्ये ओके. आता बघ आर्जव, आपण या गेम मध्ये काय केलं, सर्वात अगोदर पीसेस डेव्हलप केले. ओके. पीसेस डेव्हलप केल्यानंतर आपण मग मिडल गेमचं प्लॅनिंग कधी करायचं, की किंग कॅसल मध्ये गेला, तर किंग कॅसल मध्ये गेल्यावरती सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मिडल गेमचं प्लॅनिंग करण्यासाठी तुम्हाला काय बघायचंय, तुमचं पॉन स्ट्रक्चर. आता या या केसमध्ये ब्लॅकचं जे पॉन स्ट्रक्चर आहे ते किंग साइडला एरो बनवत आहे, बरोबर. तर ब्लॅकने कोणत्या साइडला अटॅक केलं पाहिजे किंवा खेळलं पाहिजे, ब्लॅकने किंग साइडला, व्हाईटच्या किंगवर अटॅक केलं पाहिजे का, कारण की पॉन स्ट्रक्चर जे आहे त्या किंग साइडला सपोर्ट करते. ओके. व्हाईटचं कुठे सपोर्ट करतोय पॉन स्ट्रक्चर, व्हाईटचा एरो कसा बनतोय, क्वीन साइडला. व्हाईटने कुठे खेळलं पाहिजे, क्वीन साइडला. आता इथे आपण थोडस जे क्वीन साइडला खेळलो का, कारण की आपल्याला पॉन भेटलं, ऍडव्हान्टेज भेटला, आपली पॉनची मेजॉरिटी वाढली. ओके. फर्स्ट थिंग, की जेव्हा काही नाहीये, प्लेन पोझिशन आहे, तुम्हाला तुमचं पॉन स्ट्रक्चर बघायचंय. मग त्याच्यानंतर काय झालं गेम मध्ये, या गेम मध्ये, की आपली पॉनची मेजॉरिटी कोणत्या साईडला वाढली, क्वीन साईडला. ओके, ही क्वीन साईड असते आणि ही जी आहे ती किंग साईड असते. तर क्वीन साईडला आपली पॉनची मेजॉरिटी वाढली, त्याच्यामुळे आपण काय केलं, सगळे पीसेस क्वीन साईडला ट्रान्सफर केले. का, कारण की आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आता हे पॉन एवढे वाढलेत, आपल्याकडे एक्स्ट्रा पॉन आहेत, जोपर्यंत पॉन पुश नाही करणार तोपर्यंत विन नाही येणार. तर विन कन्वर्ट करण्यासाठी काय शोधलं आपण, प्लस पॉइंट शोधला. आलं लक्षात अर्ज? येस. बाकीच्यांना पण समजलं एव्हरीवन? यस मनोमय. सर मला ओपनिंग कळाली नाही.
ओके. आता ओपनिंग जी आहे ना मनोमय, तर ओपनिंग ना या पाठ कराव्या लागतात थोड्याशा. म्हणजे आपण क्लासमध्ये शिकवतो पण 100% आपण सगळे A to Z ओपनिंग क्लासमध्ये नाही शिकवू शकत. का नाही शिकवू शकत त्याचं रिझन सांगतो मी. आता जेव्हा व्हाईट D4 खेळलाय, समजा आता तुम्ही व्हाईट आहात. जेव्हा व्हाईट D4 खेळतोय त्याला ब्लॅक काय काय खेळू शकतो? D6, E6, नाईट F6, इवन C5 खेळू शकतो, E5 खेळू शकतो, नाईट C6 खेळू शकतो, D5 खेळू शकतो. तर हे असं करून की आपण आता इथे D4 ला D5 खेळलो, त्याला व्हाईट काय काय खेळू शकतो? नाईट C3, नाईट F3, E3, C4, बिशप खेळू शकतो G5. तर हे असं करून याला काय बोलतो आपण? व्हेरिएशन्स. तर असं करून ना, जर आपण व्हाईट साईडने आणि ब्लॅक साईडने जर बघितलं तर असे 3-4 हजार वेगवेगळे व्हेरिएशन क्रिएट होतात जिथे अपोनंट जो आहे तो वेगवेगळ्या मूव्स करू शकतो. तर सर्वात अगोदर आपण आता तुमची जी लेवल आहे इंटरमिजिएटचे जे स्टुडंट आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओपनिंग प्रिन्सिपल फॉलो करायचे. सर्वात पहिला प्रिन्सिपल ओपनिंगचा सेंटर कंट्रोल. त्याच्यानंतरचा दुसरा प्रिन्सिपल काय आहे ओपनिंगचा? कोण सांगेल? सेकंड ओपनिंगचा प्रिन्सिपल कोण सांगेल? नो दर्श. पीस ऍक्टिव्हिटी, पीस डेव्हलपमेंट किंवा पीस ऍक्टिव्हिटी, की आपले पीसेस फ्रीली डेव्हलप झाले पाहिजेत. येस आनय. सर आणि कॅसलिंग म्हणजे हे पण येतं ना? आणि तुझा आवाज बारीक येतोय, खूप बारीक येतोय, खूप जास्त. आता येतोय का आवाज नीट? नाही. आता? नाही, बारीकच येतोय ना. तर आता येतोय? हा, आता येतोय. ओके. तर एक कॅसलिंग पण येतं ना सर? थर्ड पीस प्रिन्सिपल मी काय बोललो? फर्स्ट प्रिन्सिपल सेंटर कंट्रोल, सेकंड प्रिन्सिपल ओपनिंगचा पीस डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर थर्ड प्रिन्सिपल ओपनिंगचा कॅसल म्हणजे किंगची सेफ्टी, आणि हो त्याच्यानंतर हे सर. प्रिन्सिपल कंप्लीट झाल्याच्या नंतर मिडल गेम प्लॅनिंग. आणि मी मिडल गेम प्लॅनिंगचा सर्वात पहिलं तर काय थिंक करायचं ते सांगितलं. मग ते केल्यानंतर जर तुम्हाला स्पेसिफिक एका साईडला जर ऍडव्हान्टेज भेटतोय तर त्या साईडला पुश करायचं. येस मनोमय. सर पीस डेव्हलपमेंट. हा, काय मनोमय? मनोमय म्यूट का करतोय परत? काय पीस तुम्ही डेव्हलपमेंट काय? तुम्ही सेकंड प्रिन्सिपल बोलला पीस डेव्हलपमेंट आहे. हा, मग समजलं ना पीस डेव्हलपमेंट म्हणजे काय? येस. म्हणजे पीस डेव्हलपमेंट म्हणजे काय? आता इथे समजा D4 ला व्हाईटने D4 मूव्ह केली, त्याला आपण D5 खेळलो, त्याला व्हाईटने मूव्ह केली नाईट F3. नाईट F3 ला जर आपण क्वीन D7 खेळलो तर चांगली मूव्ह आहे का मनोमय? का नाहीये? कारण आपलाच बिशप ब्लॉक होईल, नाईट डेव्हलप नाही होणार. म्हणजे काय होईल? आपली पीस डेव्हलपमेंट काय झाली? खराब झाली. ओके. त्याच्यामुळे आपले पीसेस नेहमी नॅचरल स्क्वेअरला आणि आपल्या एका पीसमुळे दुसऱ्या पीसेसची डेव्हलपमेंट मध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. येस दर्श. तर जेव्हा मी ब्लॅक कडून लंडन सिस्टम करतो तेव्हा प्रॉब्लेम होते खूप. ब्लॅक कडून नाही खेळत दर्श लंडन सिस्टम, जेव्हा व्हाईट व्हाईट खेळतो. सुरू करतो लंडन सिस्टम, काय काय? जेव्हा व्हाईट लंडन सिस्टम खेळतो तेव्हा आता बघ, लंडन सिस्टमला सिंपल दर्श काय करायचं? जेव्हा व्हाईट जेव्हा व्हाईट जो आहे तो D4 खेळतोय ना, त्याला तू D6 खेळ हवं तर, किंवा D5 खेळ. लंडन सिस्टमचा पहिला तर रूल समजून घ्या. व्हाईटला काय करायचंय? व्हाईट बिशप F4 करतोय, लंडन सिस्टम खेळतोय, म्हणजे सर्वात पहिली गोष्ट व्हाईटची काय ऑब्झर्व करायची? व्हाईटला काय करायचंय? E5 च्या स्क्वेअरवर कंट्रोल ठेवायचा आहे. ओके. आपण पण त्याच्या अगेन्स्टच खेळूयात. आपण पण काय करायचं? G6 करून खेळायचं.
नाईट F3. ओके, त्याला आपण बिशप G7. आपण पण काय करतोय, E5 वरती कंट्रोल वाढवतोय. त्याला आपण समजा आता व्हाईटने मूव्ह केली नाईट C3, तर आपण पण काय करणार, NBD7 अगेन E5 वरती कंट्रोल वाढवायचा. अपोनंट काय खेळतोय त्याच्या अकॉर्डिंग आपण पण आपले पीसेस डेव्हलप करून खेळले पाहिजे. क्लिअर दर्श? हा, जे काय मी एक्झाम्पल देतोय दर्श तुला, की इथे थर्ड मूव जरी E3 असेल त्याला पण आपण NBD7च खेळणार. मी तुला एक स्ट्रक्चर समजवतोय. त्याच्यानंतर इथे नाईट D2 पण येतो किंवा नाईट C3 पण येतो. जर सपोज नाईट D2 आला, आपण C6 खेळलो, काय केलं, हे दोन स्क्वेअर गार्ड केले. त्याला C4 आला, तर हा नाईट आपण इथे डेव्हलप करणार का? नो. आत्ता खेळू शकतो का आपण E5? नाही, दोघांचे पण 3 अटॅकर आहेत, 3 डिफेंडर आहेत. त्याच्यामुळे जो अगोदर एंटर करेल त्याचा पीस जाईल. मग आपण परत मागे पुढे काय करू शकतो, क्वीन C7. आता हा नाईट कसा डेव्हलप करणार आपण, E6. त्याच्यानंतर सपोज इथे बिशप D3, त्याला नाईट E7. म्हणजे हा डायगोनल बंद होऊ दिला का आपण? नो. त्याच्यानंतर आता या टाईपमध्ये पोझिशन डेव्हलप करायचे, की मी फक्त एक एक्झाम्पल देतोय. ओके. आणि मग लंडन सिस्टीमच्या अगेन्स्ट ना माझे जे गेम होतील मी ते ग्रुपमध्ये शेअर करत जाईल, मग ते बघायचे. वेट, आता मी बहुतेक एक जण आत्ताच कोणतरी रिसेंट मध्ये खेळला होता लंडन सिस्टम, तर तो गेम भेटतोय का बघूयात. थोडं वेट करा एव्हरीवन, आणखीन 5-7 मिनिटं. जर गेम भेटला आपण मग एवढा गेम फास्ट फास्ट बघून मग क्लोज करूयात. घाई करू नका क्लोज करायची क्लास. आणि याचा ऍक्च्युली मेन सोल्युशन काय आहे, की आपल्याला ओपनिंग माहिती पाहिजेत, की ओपनिंग ज्या आहेत त्या कशा खेळल्या पाहिजेत. एवढं का स्लो चालतंय हे लिचेस? ओके, हे बघा आता इथे लंडन सिस्टमच खेळलाय ब्लॅक, व्हाईट जो आहे तो. इथे काहीतरी ब्लंडर मूव झाली माझी बहुतेक, किंवा टाइम संपलेला का काय. एकदा आपण याची ओपनिंग बघूयात. ओके, आता इथे C5 मूव्ह केली आहे, तर हे D×C5 मारलं तर सर्वांनी लक्ष द्या, इथे B2चं पॉन मारेल. आता पीस डेव्हलप करताना पण असं पीस डेव्हलप करायचं की ज्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. आता काय झालं या पोझिशन मध्ये, जर ही पोझिशन आपण जर अनालिसिस केली तर ही हे पॉन काय झालं, आयसोलेट झालंय. तर ही व्हाईटची पोझिशन चांगली नाहीये. मग लंडन सिस्टम मध्ये थोडेसे अपोनंट जो आहे तो पीसेस मागे पुढे करतो, पण आपला जवळपास हाच सेटअप राहतो, की काय करायचं आपण पण नाईट D7 ला घ्यायचा. आणि मग मागे पुढे काय करायचं, हे जे सेंटर आहे त्याला आपण काय करणार, फ्लँक पॉन, याला काय बोलणार, फ्लँक पॉनने चॅलेंज करायचं. मग अशा टाईपमध्ये आता हा जो C8चा बिशप असतो, बऱ्याच ओपनिंगमध्ये ब्लॅक साईडने हा C8चा बिशप प्रॉब्लेमॅटिकच असतो. तो काही इमिजिएट डेव्हलप नाही होत, तो मिडल गेम किंवा एंड गेमलाच डायरेक्ट डेव्हलप होतो. जेव्हा इथे व्हाईटने सेंटरवर अटॅक केला तेव्हा C5 मूव्ह केली आहे. आता इथे या पोझिशन मध्ये बघा, मी E× का नाही खेळलो, E×D5. बिशपचं डायगोनल ओपन होतंय, पण E×D5 ला जेव्हा व्हाईट D×C4 करेल
तर आपलं काय राहतं हे डीच्या फाईल मधलं पॉन आयसोलेटेड राहतंय. मग व्हाईटला ऍडव्हान्टेज भेटेल. लक्षात आलं दर्श? ओके वेट, ही पोझिशन ना विनिंग होती मला. ते या पोझिशन मध्ये मी काहीतरी मिस्टेक करत गेलो बहुतेक. टाइम तरी कमी, हा टाइम कमी होता बघा, 1 मिनिट 10 सेकंड. मग ही पण पोझिशन इक्वल आहे आता, तर काही प्रॉब्लेम नाही. या पॉनला सपोर्ट द्यावा लागणार, नंतर पुश करायचं. याच्या अगोदर आणखीन ही पोझिशन चांगली होती ब्लॅकला, या पोझिशन मध्ये. कारण हे व्हाईटचं जे पॉन आहे ते बॅड होतं. क्लिअर? लक्षात आलं दर्श? ओके, आणखीन काही विचारायचं कोणाला? ओके एव्हरीवन, मला सांगा, मजा आली क्लासला आज? एन्जॉय केलं सर्वांनी? नो? नाही. खूप दिवसांनी लाईव्ह गेम खेळलो. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम होतोय,